तर या कपड्याला बघून मला आठवण आली दीदीच्या लग्नाची. तर मी विचारामध्ये पडलोय का दीदीच्या लग्नाला मी ब्लॉग काढला नाही, तर मी ब्लॉग बनवू शकतो का? परत ब्लॉग बनवू शकतो? तर नंतर मला आठवला का मी ब्लॉग बनवू शकतो. तो पण दीदीच्या लग्नाच्या टायमाचा. त्या टायमाला माझ्याकडे आयफोन नव्हता, माझ्याकडे अँड्रॉइड होता. ओप्पोचा मोबाईल होता. तर मी तुम्हाला दाखवतो का मी ब्लॉग कसा बनवू शकतो. तर इथे बघा ह्यो कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याच्या पायी मी ब्लॉग बनवू शकतो. आणि इथे दीदीचा पेनड्राईव्ह आहे ह्यो लग्नाचा, हल्दीचा, चाऊलचा आणि बायांचा पण आहे. ह्यो आता दीदीचा बायांचा सीन चालू आहे ह्यो. तर बघा आपली फॅमिली बघा कशी आहे. तर तुम्हाला मी आधीच्या मोबाईलवरून ब्लॉग बनवून दाखवतो आणि तो कॅमेरा आहे ना, या कॅमेरावरून ब्लॉग बनवून दाखवतो आणि या पेन ड्राईव्ह मधून पण ब्लॉग बनवून दाखवतो. तर चला मग बघा तुम्ही माझा ब्लॉग. अशा प्रकारे खालती आलेलं आहे बिल्डिंगच्या. आणि आता बघू समोर काय चाललं आपल्या मंडपचं. बघू इथे तुम्ही बघू शकता गाईज, बांबू लागून घेतले तिथे लावलेत आणि ट्रक पण आले, खुर्ची पण आलेत आणि काम चालूच आहे आपल्या बिल्डिंगचा मंडपसाठी. तर गाईज तुम्ही इथं बघू शकता पडद्यांचं पण काम चालू झालंय लावायचा आणि इथे टेम्पो पण आलेली आहे त्यांची आणि ते अर्ध काम झालेलं आहे. मंडपचं काम चालूच राहील. तर चला आता आपण जाऊ घरी. आलेली आहे लिफ्ट आणि आता आपण जाऊ 7व्या मजल्यावरती. आता 4थ्या मजल्यावरती आलेली. अशा प्रकारे आपण घरी पोचलेलो आहे. तर गाईज सोफ्याला पर्पल कलरचा कपडा लावायला घेतले कारण की आम्हाला मॅचिंग करायचं होतं. वॉलपेपरशी आणि पडद्यांशी मॅचिंग करायचं होतं म्हणून पर्पल कलरचा कपडा लावायला घेतलेला. आता मी परत चाललो घालती. मावशीने पाठवून दिले वॉशिंग मशीन. तर बघायला चाललो आता मी कशी येते. आणि फुल काम जोरमध्ये चाललंय. लय धमाल होणार आहे हल्दीला आणि चावलाला लग्नाला. लयच मजा येणार आहे. तर चला आपण जाऊन बघू खालती. आता 3ऱ्यावरती आले. आता मी खालती आलेलो आहे. वॉशिंग मशीन चेक करायची बरोबर दिले का त्यांनी. पहिलेच वॉशिंग मशीन वरती गेली 6व्या मजल्यावरती आणि मी खालती आलो शोधत. नवीन स्टाईल निघाले का माझी हे नाही काय असं करायचं. मग आता हे समज काढायचं आहे. कपड्या ठेवायचं कुठे असं होत होतं ना त्यामध्ये. तर आपला बाहेर पण मंडप लावायला घेतलेला आहे भिंतीला आणि काम आपलं हळूहळू होत चाललंय. आणि इथे बघा बांबू पण इथे टाकलेला आहे इथं एंट्रीच्या इकडं. आणि एंट्रीला पण आपला झालेला आहे मंडप. आणि यो बघा बिविंगच्या समोरचा पण मंडप. आणि आपल्या सोफ्याचं पण काम झालं ऑलमोस्ट. आणि इथे तुम्ही गाईज बघू शकता त्या मंडपचा सामान पण आलेला आहे. आणि आता आपण जाऊन बघू बाहेर. आणि लाईट्या पण लावल्यात आणि पडदे पण लावले त्यांनी मंडपवाल्याने. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो अजून. आणि इथे बघा एंट्री पण आपली रेडी झालेली आहे. अजून इथे लाईट्या टाकायच्या बाकी आहेत. आता तुम्हाला बी विंगचं दाखवतो. बी विंगचं काम कसं चाललंय आपला. हे बघा गाईज बी विंगचं पण काम झालेलं आहे आपला. मंडप सजवलेला आहे आणि स्टेज पण इथं बनवलेलं आहे.
आणि कॅटरर्सवाल्यांनी जेवणाचे टेबल पण आणलेले तिथे आणि पुढे कॅटरर्सवाले त्यांची अरेंजमेंट करतात आहे टोपं ठेवण्याची. तर चला तुम्हाला मी दाखवतो. आणि इथे पप्पा बघा फोनवर बोलतात आहेत. काम चालू आहे पप्पाचं पण. बघा टोपं इथे हाणून ठेवलेत सगळे. सामान वामानचे पण अरेंजमेंट करतात ते लोक. यो माझा मामा आहे. आणि ही माझी मामी आहे. आणि ही पण माझी मामी आहे. आणि ही माझी मावशी आहे. ही माझी मामी आहे. ही पण माझी मामी आहे.